राधे राधे. तर काल ताईंची रिक्वेस्ट होती की मी देवपूजा दाखवावी, म्हटलं चला आज तेच तुमच्याबरोबर शेअर करते. तर सकाळी सगळ्यात आधी ना गरम पाणी करते मी बालकृष्णांना अंघोळीसाठी. तर रात्री जसं त्यांना झोपवलेलं असतं, रात्री ठेवलेलं पाणी मी आधी सुरुवातीला बाजूला करते आणि घंटी आणि टाळीच्या आवाजाने बालकृष्णांना जे असतं ते उठवत असते. जसं आपण कुणाच्या रूममध्ये डायरेक्ट एंटर करत नाही त्याचप्रमाणे बालकृष्णांनाही देखील डायरेक्ट उठवत नाही, तर टाळी किंवा घंटीच्या आवाजाने आपल्याला उठवायचं असतं. त्याच्यानंतर मस्त मी जसं माझ्या आंघोळीला पाणी घेते ना, अगदी सेम तसंच घेते मी. आधी चेक वगैरे करते किती गरम आहे, किती थंड आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हे नवीन काहीतरी सांगते, पण मी असंच करते. जे माझ्यासाठी मला असं वाटतं ना माझ्यासाठी योग्य आहे, तेच सेम मी माझ्या बालकृष्णांना तसंच करत असते मी. त्याच टेम्परेचरमध्ये मी पाणी घेत असते आणि ज्यावेळेस मला चालत नसतं, त्यावेळेस आहो जेव्हा घेतात ना बालकृष्णांची तयारी वगैरे करायला, तर आहोंना मी सांगते जसं तुम्ही तुमच्या अंघोळीला पाणी घेतात ना, अगदी सेम तसं घ्या. म्हणजे आपल्याला कळतं ना आपण चांगलं वाईट काय करतोय, गरम आहे की थंड आहे, सेम त्या पद्धतीने. तर इकडे जरा बाशी फुलं जे झालेली असतात ना, ते उचलून घेते सगळ्यात आधी तर. आणि मग बाकीच्या देवांची जी असते तर मग मी आंघोळ घालत असते. आता सगळ्याच गोष्टी एवढ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये दाखवणं पॉसिबल नाही, पण तरी मी दाखवण्याचा फुल प्रयत्न केलेला आहे ताई. आणि तुम्ही बोलल्या त्या की मानेवर आणि कपाळावर गंध लाव म्हणून. तर मग मी देवासमोर बसूनच कपाळाला गंध आणि मानेजवळ पण छोटासा असा लावला होता. तर तुम्ही शेवटी बघशालच, तुम्हाला सुरुवातीला दिसला नसेल. म्हटलं सगळ्या गोष्टी देवाच्या साक्षीने केलेल्या बऱ्या. सगळ्यात आधी तर मी बसायला माझ्यासाठी बसकर टाकते, आरती लावून घेते, अग्नीच्या साक्षीने कुठलीही पूजा करते आणि तरच मला असं वाटतं की पूजा जी असते ती लागू होत असते. आणि नुसतं आरतीच पेटून काय होत नाही, बसायलासुद्धा आसन घ्यावं लागतं. कारण कसं असतं ना, नाहीतर आपण केलेली पूजेचं सगळं फळ जे असतं ते आपल्या धरती मातेलाच लागतं. तर इथं छान अशी पूजा झाली आणि पूजा झाल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि देव मी कशी धुते आता ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही, पण तुमच्याकडे जर आंबट दही असेल ना, तर तुम्ही थोडा वेळ देवांना ती दही लावा आणि मस्त छान असं चोळून टाका देव आणि एकदम छान मग चकाचक असे देव होतात. तर इथं बालकृष्णांच्या 7 जे म्हणजे कृष्ण भगवंतांचं जे असतं ते नाव घेत असते. आता तुम्हाला ते मी बऱ्याच वेळा ऐकवलेलं, ते आज काही तुम्हाला ऐकवत नाही कारण की मिनी ब्लॉग जो असतो तो मोठा होतो. मग इथं लगेच छान असे सगळे देव पूर्ण देवांचा देवहारा मी तुमच्याबरोबर कसं काय दिसते सगळं व्यवस्थित शेअर केलं. इथं ना बालकृष्णांना लगेच दूध ठेवलेलं, जे बालकृष्णांना मी पाणी ठेवलेलं असतं ना, ते इकडं पाणी मी पिऊन घेते दुसऱ्या ग्लासमध्ये ओतून. इकडे लगेच बालकृष्णांना दुधाचा नैवेद्य जो की मी देऊन दिलेला आणि लगेच आत्या मम्मांना सुद्धा चहा ठेवला. माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगत जा. आणि अशी रांगोळी काढली होती, चला इथंच एंड कर.